जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो। तर आज एकदम खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, ती म्हणजे पोलीस भरतीला ग्राउंड कशा प्रकारे असणार आहे। त्याच्यात सर्वप्रथम पुरुष गटाचं ग्राउंड, त्याच्यामध्ये 1600 मीटर रनिंग असते, धावणे असतं, त्याला टायमिंग असतो 5 मिनिटं 10 सेकंदचा। जर 5 मिनिटं 10 सेकंदमध्ये जर एखादा कॅन्डिडेट आला तर त्याला पूर्ण 20 पैकी 20 मार्क दिले जातात आणि हे 1600 मीटरसाठी 20 मार्क काउंट केले जातात आणि जसजसा सेकंड्स वाढत जातात तेवढा त्यांचा मार्क्स हे कमी कमी होत जातात। त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट असतो तो म्हणजे 100 मीटरचा, त्याला टायमिंग दिलेला असतो तो म्हणजे 11.5 सेकंदचा आणि जर 11.5 सेकंडमध्ये जर एखादा कॅन्डिडेट येत असेल तर त्याला 15 मार्क मिळतात आणि जसजसे सेकंड वाढत जातात तसतसे त्यांचे मार्क्स कमी कमी होत जातात। आणि तिसरा मेन इव्हेंट म्हणजे पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त जे स्कोर करू शकतात पुरुष गटातील उमेदवार ते म्हणजे गोळाफेक। गोळाफेक त्यांना जर 7 किलोचा गोळा असतो, 7 किलो 200 ग्रॅमचा, आणि तो गोळा जर त्यांनी 8.5 मीटर टाकला, आउट ऑफ जर टाकला तर तो गोळा 8.5 मीटरला त्यांना 15 मार्क आहेत आणि हातातले मार्क असतात मित्रांनो। तसंच महिला गटाचा विचार केला तर महिला गटासाठी 800 मीटरला 2 मिनिटं 50 सेकंदचा टायमिंग दिलेला असतो। 2.50 मध्ये जर एखादी मुलगी आली तर तिला आउट ऑफ म्हणजे 20 मार्क्स दिले जातात। त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट असतो तो म्हणजे 100 मीटरचा। 100 मीटरला महिलांसाठी 14 सेकंदचा टायमिंग आहे। 14 सेकंदमध्ये जर एखादी मुलगी आली अंतर पार केलं तर तिला ते 15 मार्क्स दिले जातात। त्याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण इव्हेंट म्हणजे गोळाफेक। गोळाफेक जर तिने 6 मीटर 4 किलोचा गोळा असतो आणि जर तिने 6 मीटर आउट ऑफ टाकला तर ते 15 मार्क्स असे। जर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीला पुरुष गटातील जर उमेदवार असेल ओपन गटातील आणि जर त्याचा स्कोर 43 ते 45 होत असेल तर त्याला नक्कीच लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होण्यासाठी चान्स असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ओपन महिला जर असेल, ओपन गटातील महिला असेल तर तिचं जर टोटल 41 ते 45 मध्ये होत असेल तर नक्कीच तिचं देखील लेखी परीक्षेसाठी निवड होऊ शकते। धन्यवाद।